दिवशी शिवलिंगाचं पूजन, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाचं पूजन विष्णूने आधी केलेलं आहे, नंतर ब्रह्मदेवाने केलेलं आहे। तेव्हापासून महाशिवरात्र हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे। ज्या दिवशी महादेव प्रकट झाले, ज्या दिवशी पहिल्यांदा शिवलिंगाचं पूजन घडलं, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे। त्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दोनही देवांनी केलेला आहे। त्या ठिकाणी विष्णू अंतर्धान झाले आणि अंतर्धान झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि नारदजींमधला संवाद चालू आहे। ब्रह्मदेव नारदजींना सांगतायत, नारदजी ते जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगामध्ये संपूर्ण महादेवाचा परिवार स्थित आहे। जे शिवलिंगाचं आपण दर्शन करतो त्याच्यामध्ये फक्त महादेवच आहे असं नाही, त्या शिवपिंडीमध्ये काय काय आहे लक्षपूर्वक ऐका। ब्रह्मदेव सांगतायत, लिंग वेदीर महादेवी लिंगम साक्षात महेश्वर लयना लिंगमीत्युतौ तत्रैव निखिलौ जगत्। लिंग वेदीर महादेवी, जी लिंगाच्या आजूबाजूची वेदी आहे ती महादेवी पार्वती आहे। लिंग साक्षात महेश्वर, जे लिंग असतं ते महादेव आहेत आणि आजूबाजूला जे दोन भाग निघलेले असतात त्याच्यापैकी एक गणेश आहे, एक कार्तिकेय आहे आणि ज्या बाजूने पाणी जातं तो जो मधला भाग आहे तो मधला भाग म्हणजे महादेवाची कन्या अशोक सुंदरी आहे। म्हणजे महादेवाचा संपूर्ण परिवार म्हणजे शिवजींचं लिंग आहे। शिवलिंगाची जरी पूजा केली तरी महादेवाच्या सर्व परिवाराचं पूजन केलं जातं। मग या शिवलिंगाचं पूजन कशाने करायचं आहे, महादेवावर काय समर्पित केलं पाहिजे, त्यावेळेस नारदजींना ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे की शिवपिंडीवर काय काय चढवल्याने काय काय होतं। लक्षपूर्वक ऐका। म्हणतात की ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून 5 लाख कमल पुष्पांनी महादेवाच्या शिवलिंगाचं जर पूजन केलं आणि ब्राह्मण भोजन केलं तर मनुष्याला राज्याची प्राप्ती होते आणि संपत्तीची प्राप्ती होत असते। ज्याला विद्येची प्राप्ती करायची असेल त्याने तुपाची धार शिवलिंगावर समर्पित करायची आहे, त्याला विद्येची प्राप्ती होत असते। ज्याला यश पाहिजे असेल त्याने 5 करोड कमल पुष्पांनी किंवा शक्य होईल तितक्या कमल पुष्पांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे। ज्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल त्याने महामृत्युंजय मंत्राचा जप करून 5 लाख कमल पुष्पांनी शिवलिंगाचं पूजन केलं तर त्याला ज्ञानाचीही प्राप्ती होत असते, यशाचीही प्राप्ती होत असते। जो 1 लाख शिवनामाचा जप करतो त्याची शरीर शुद्धी होते। जो 2 लाख शिवनामाचा जप करतो त्याला मागच्या जन्मीच्या काही गोष्टींची आठवण होते। जो 3 लाख शिव मंत्राचा जप करतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात। जो 4 किंवा 5 लाख शिव मंत्राचा जप करतो त्याला शिवजींचं दर्शन घडतं। 5 लाख शिवनामाचा जप जोही कोणी पूर्ण करतो त्याला सिद्धींची रिद्धींची सुद्धा प्राप्ती होत असते। 10,00,000 शिवनामाचा जप जो करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्याला सर्व प्रकारच्या रिद्धी सिद्धी प्राप्त होतात। जो 1 लाख दर्भांनी शिवलिंगाचं पूजन करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होत असते। त्याच्यानंतर ज्याला वाटत असेल की माझं आयुष्य कमी आहे, त्याला आयुष्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याने 1 लाख शिवनामाचा जप करून दुर्वा घेऊन 1 लाख दुर्वा घेऊन शिवनामाचा जप जर केला तर अल्पायुला सुद्धा पूर्ण आयु प्राप्त होत असते। ज्याला पुत्र संतान होत नाही त्याने धोत्राच्या फुलांनी आणि धोत्र्याच्या फळांनी शिवलिंगाचं 1 लाख
या संख्येमध्ये पूजन केलं आणि 1,00,000 नामाचा जप केला तर पुत्र प्राप्ती त्याला होत असते। त्याच्यानंतर तुलसी दलाने जरी शिवनाम जप करून शिवलिंगाचं पूजन केलं तर मनुष्याला भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते। लाल किंवा सफेद मंदारच्या फुलांनी शिवजींची पूजा केली तर विजयाची प्राप्ती होते, त्याला पराजय कधीही त्याचा होत नाही। जो शमी पत्रांनी शिवलिंगाचं पूजन करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होत असते। ज्याचं लग्न जमत नसेल त्याने बेलाच्या झाडाला जे फुलं येतात त्या फुलांनी शिवलिंगावर अभिषेक करून जलाभिषेक आणि फूल शिवलिंगावर समर्पित करून शिवनामाचा जप जर केला तर ज्याचं लग्न जमत नाही त्याचंही लग्न जमतंय, त्याचा विवाह होतो। आणि अनुकूल पत्नी ज्याला प्राप्त करायची असेल किंवा पत्नी आहे पण अनुकूल नाही, ती आपल्या अनुकूल बनावी असं जर वाटत असेल तरी सुद्धा बेलाच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे। जुहीच्या फुलांनी जर शिवलिंगाचं पूजन केलं तर अन्नधान्याची कमतरता कधीही घरामध्ये भासत नाही। पुढे शिवजींच्या नामाने वस्त्र आणि संपत्तीचं दान केलं आणि शिवनामाचा जप जर केला तरी देखील मनुष्याच्या घरामध्ये संपत्तीची कमतरता भासत नाही। कनेरच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन केलं तरीही संपत्तीची कमतरता भासत नाही। निर्गुंडीच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन केलं आणि शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याचं मन शुद्ध होतं। जर मनामध्ये दूषित विचार येत असतील, दूषित भाव प्रकट होत असतील तर निर्गुंडीच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे। राईचे फूल किंवा राई घेऊन शिवलिंगावर समर्पित केलं तर शत्रूंचा नाश होत असतो, शत्रूंपासून होणारा त्रास कमी होत असतो। तांदूळ घेऊन जर शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याच्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी टिकून राहते। तांदूळ किंवा मूग घेऊन शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याचे इच्छित कार्य पूर्ण होत असतात। पुढे 1,00,000 सरसो आणि 1,00,000 शिवनामाचा जप केला किंवा 1,00,000 राई घेतली आणि ती जर शिवजींवर समर्पित केलं तर शत्रूंपासून मुक्ती मनुष्याला मिळत असते। त्याचबरोबर महादेवाच्या नावाने गाईचं आणि बैलाचं जरी दान केलं तरी महादेव प्रसन्न होतात आणि महादेवाची कृपा प्राप्त होत असते। 1,000 शिवनामाचा जप केला आणि महादेवाच्या लिंगावर दुधाची धार सोडली तर वंश विस्तार होत असतो। म्हणजे घरामध्ये मुलं होतात, मुलांना मुलं, मुलांना मुलं, मुलांना मुलं, म्हणजे वंश कधीही खंडित होत नाही। पुढे नपुसकता जर कुणामध्ये असेल तर तूप, गाईचं गावरान तूप घेऊन शिवलिंगावर अभिषेक केला तर मनुष्याची नपुसकता दूर होत असते। त्याच्यानंतर बुद्धीची प्राप्ती जर कुणाला करायची असेल तर 10,000 शिवनामाचा जप करून साखर मिश्रित दुधाने शिवलिंगावर जर चढवलं तर मनुष्याला बुद्धीची प्राप्ती होत असते। घरामध्ये नेहमी कलह होत असेल, अशांतता असेल, कुणाचंही कुणाशी जमत नसेल, सगळे घरातले लोक एकामेकाकडे मारक्यासारखे बघत असतील, घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील तर दुधाने शिवलिंगाचा अभिषेक केला पाहिजे। त्याच्यानंतर तेलाच्या धारेने जरी शिवलिंगाचा पूजन केलं तरीही शत्रूचा विनाश होत असतो। ऊसाने म्हणजे ऊसाचा रस घेतला आणि तो जर शिवलिंगावर समर्पित केला तर नेहमी दुःखी असणारा व्यक्ती आनंदी राहतो। पुढे गंगाजल आणून जर शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याला भुक्ती आणि मुक्तीची प्राप्ती होत असते। गंगाजलाने शिवजींचा अभिषेक केला तर शिवजी कृपा करतात आणि राम प्रभूंची कृपा सुद्धा मनुष्याला प्राप्त होते। नारदजींना प्रत्येक
जेही या ठिकाणी मी सांगितलेलं आहे प्रत्येकासाठी स्पेशल स्पेशल श्लोक आलेला आहे शिवपुराणामध्ये। शिवजींवर काय समर्पित केल्यानंतर शिवजी प्रसन्न होतात। ब्रह्मदेवाने नारदजींना सांगितलं, पण ब्रह्मदेव म्हणतायत नारदजींना, सगळं काही समर्पित करत असताना जर भाव नसेल तर काहीही फायदा होणार। भगवान परमात्म्याला जेही द्यायचं असेल ते श्रद्धायुक्त अंतःकरणाने समर्पित केलं पाहिजे। गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपारुत मश्नामि प्रयतात्मनः। तू मला जेही समर्पित करशील, पत्रम पुष्पम फलम तोयम, पानं असेल, फूल असेल, फळ असेल, जल असेल, जेही समर्पित करशील ते समर्पित करत असताना तदहं भक्ती परुताः, भक्तिपूर्वक अर्पण कर। भक्ती महत्वाची आहे। तू पाणी जरी दिलं तरी मी त्याचा स्वीकार करेल, पण कसं अर्पण कर, तदहं भक्ती परुताः मश्नामि प्रयतात्मना। याचा अर्थ आपण देवाला काय चढवतोय याच्यापेक्षा कोणत्या भावनेने चढवतोय हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे। कारण भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे। म्हणून भगवान परमात्मा म्हणतायत, भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भाव बिन सुनी पुकारे मैं कभी सुनता नहीं, बेर भक्ति भाव के करती मुझे लाचार है। अन्न धन और वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए, आप हो जाए मेरा यही मेरा सत्कार है। बांध लेते भक्त मुझको प्रेम की जंजीर में, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है। भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है। भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भगवान परमात्मा म्हणतायत, भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है। भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भाव जर नसेल आणि सोनं जरी देवाला समर्पित केलं तरी त्यालाही किंमत राहत नाही। अन्न धन और वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए। भगवान परमात्मा म्हणतायत, मला याच्यापैकी काहीही नको, काय पाहिजे आहे, आप हो जाए मेरा यही मेरा सत्कार है।
तुम्ही तुमचं सर्वस्व अर्पण करा देवावर. विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, तर देव भेटतो. चांगलं झालं तर आपण देवाचं नाव घेतो आणि आपल्या जीवनामध्ये वाईट झालं तर आपण म्हणतो देवाने काही आमचं बरं केलं. चांगलं झालं तर मी केलं म्हणतो आणि वाईट केलं तर देवाने केलं म्हणतो. जोपर्यंत चांगले दिवस आहे तोपर्यंत आनंदाचा उपभोग जीवात्मा करतो आणि वाईट दिवस आले तर आपल्याला देवाची आठवण येते. याला भाव म्हणत नाही. भाव पाहिजे अंतकरणामध्ये, निष्ठा पाहिजे, पूर्ण श्रद्धा पाहिजे. पण आपली निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी आहे. कशी आहे आपली निष्ठा? निष्ठी आहे. एखादा कोणी आले महात्मा, त्यांनी गणेशजींचं सुंदर वर्णन करून सांगितलं. सगळे गणेशजींचे भक्त बनतात. कुणी आलं शिवजींचं महात्म्य सांगितलं तर आपण शिव भक्त बनतो. कुणी आलं विष्णूचं महात्म्य सांगितलं तर सगळे विष्णू भक्त बनतात. याला निष्ठा म्हणत नाही, याला निष्ठा निष्ठी म्हणतात. थोडं जरी जीवनामध्ये दुःख आलं तरी गळ्यातल्या माळा काढून ठेवणारे बरेच महाभाग जगामध्ये आहेत. आणि कोरोना काळामध्ये तर बरेच महाभाग असे सापडले की डॉक्टरांनी जर म्हटलं तुम्हाला हे खावं लागेल तर तुम्ही जिवंत राहणार, बऱ्याच जणांनी माळ काढून खुंटीला टांगली, निष्ठून गेले. देवानेही बघितलं ही निष्ठा नव्हती, ही निष्ठा नव्हती, निष्ठून गेले बरेच जण. म्हणून निष्ठा असली पाहिजे, भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. भगवान परमात्म्याला जेही अर्पण करणार ते भक्तियुक्त अंतःकरणाने समर्पित केलं पाहिजे. आणि देवाकडून काय मागितलं पाहिजे? प्रभो, केवळ तुमचं दर्शन आम्हाला घडावं, याच कारणासाठी परमार्थ घडला पाहिजे. आपण भक्ती करतो, नामस्मरण करतो, पण कशासाठी? देवा, या वर्षी तरी माझ्या मुलाचं लग्न जमू दे. मी 9 दिवस देवीच्या मंदिरामध्ये घटी बसेल. देवा, या वर्षी तरी मुलीला मुलगा होऊ दे, तर मी आळंदी पंढरपूरची वारी करेन. याच्यासाठी आपला परमार्थ आहे, याच्यासाठी भक्ती आहे. भजन कशासाठी पाहिजे? भक्ती कशासाठी पाहिजे? देवाचं दर्शन घडावं ही लालसा मनामध्ये पाहिजे. मी एक गोष्ट नेहमी सांगत असते, देवाकडून देवालाच मागा, कारण देवापेक्षा मौल्यवान या जगात कुणीच नाही, काहीच नाही. देवाकडून देवालाच मागा. देवापेक्षा महत्वाचं या जगात कुणीच नाही, काहीच नाही. देवाचं दर्शन झालं पाहिजे आणि देवाची कृपा झाली पाहिजे, म्हणून नामस्मरण करायचं, म्हणून कथा ऐकायची, म्हणून दान करायचे, म्हणून नामस्मरण करायचं. आणि भगवान परमात्म्याला म्हणायचंय, प्रभू, जिस दिन प्रभु का दर्शन होगा उस दिन सफल मेरा जीवन होगा. जिस दिन प्रभु का दर्शन होगा उस दिन सफल मेरा जीवन होगा. जिस दिन प्रभु का दर्शन होगा उस दिन सफल मेरा जीवन होगा. जिस दिन प्रभु
दर्शन होगा उस दिन सफल मेरा जीवन होगा। आंसुओं की धारा से अर्चन होगा उस दिन सफल मेरा जीवन होगा। भगवान परमात्मा श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे, पूर्ण विश्वास असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे। निष्ठा निष्ठी असता कामा नये। आपल्या अंतःकरणामध्ये खरा भाव आहे की नाही हे बघण्यासाठी भगवान परमात्मा अनेक वेळेस आपली परीक्षा बघत असतात। खरोखर निष्ठा आहे की नाही। पण खरा भक्त जो आहे तो सुखामध्येही देवाचं चिंतन करतो आणि दुःखामध्येही देवाचं चिंतन करतो। खरा भक्त जो आहे तो भगवान परमात्म्याला म्हणतो, तू मला जसंही ठेवलं, जैसा भी रखोगे मुझको वैसा ही मंजूर है, दृष्टी दया की मेरे पर भरपूर है। तो भक्त म्हणतो, प्रभो मला दुसऱ्या कोणत्या वस्तूंसाठी तुझ्याकडे हट्ट करायचा नाही। तू जसंही ठेवलेलं असेल तशा पद्धतीने मी राहायला तयार आहे। फक्त एकच इच्छा आहे की कधीतरी तुझं दर्शन घडलं पाहिजे, कधीतरी तुझं दर्शन घडावं याच्यासाठी नामस्मरण झालं पाहिजे, तुझं नामस्मरण व्हावं याच्यासाठी अंतःकरणामध्ये खरा भाव पाहिजे। खरा भाव अंतःकरणामध्ये केव्हा टिकून राहील, जेव्हा जीवनामध्ये संत कृपा होईल। आणि संत कृपा जीवनामध्ये केव्हा होईल, जेव्हा तुझी कृपा होईल। म्हणून भगवान परमात्म्याला सांगायचे अंतःकरणामध्ये खरा भाव असला पाहिजे, अंतःकरणामध्ये खरी भक्ती जागृत होऊ दे। अंतःकरणापासून तुझं नाम माझ्या मुखातून निघू दे। हा भाव ही श्रद्धा जर असेल तर भक्ती करत असताना मनुष्य निष्ठून जाणार नाही। खरी श्रद्धा जर भगवान परमात्म्याच्या बद्दल जागृत झाली, भाव जागृत झाला तर भाव तिथे देव। भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये। म्हणून जीवनामध्ये भाव महत्वाचा आहे। भगवान परमात्म्याला आपण काय देतोय याच्यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय हे फार महत्वाचं आहे।